Hello everyone, welcome to our channel English with Sheikh Sir. Today we are going to learn about tense. तुम्हाला टेन्स म्हणजे काय माहित आहे का? आज मी तुम्हाला टेन्सचा एक टॉपिक इथे शिकवणार आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला तो एक्सप्लेन करणार आहे. असं शिकवणार की परत तुम्ही त्याला विसरणार नाही. तर व्हिडिओला लगेच स्टार्ट करत आहे. व्हिडिओला एंडिंग पर्यंत बघायचं आहे. आणि आपला टॉपिक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी शिकवणार, तुम्ही विसरून दाखवा. या पद्धतीने आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा या टाइपचे जेही सेंटेन्स आहे लगेच आयडेंटिफाय करून त्याला राईट करू शकणार आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा आपला टॉपिक आहे आणि या टॉपिक मध्ये हेल्पिंग वर्ब कोणती यूज केली जाते. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इज एंड आर हे हेल्पिंग वर्बचा वापर केला जातो किंवा त्याचा वापर होतो. आणि याच्यामध्ये बघायचं इज एंड आर हे तीन हेल्पिंग वर्ब या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरले जातात. आणि हे इज एंड आर तुम्हाला जर सेंटेन्स मध्ये दिसले तर समजून घ्यायचं तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर पाहायचं की इज सोबत कोणते सब्जेक्ट यूज करायचे, एम सोबत कोणते सब्जेक्ट यूज करायचे, आर सोबत कोणते सब्जेक्ट यूज करायचे. सब्जेक्ट तुम्हाला माहितच असेल, ही शी इट हे जर आपले सब्जेक्ट असतील वाक्यामध्ये तर आपल्याला तिथे इज हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. म्हणजे ही शी इट नंतर आपल्याला इज हा हेल्पिंग वर्ब प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज करायचा आहे. सेकंड आहे आय सोबत, आर या सब्जेक्ट सोबत आपल्याला एम हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. एम सोबत आय लावतात, आय सोबत एम चा यूज होतो, बाकी कोणताच सब्जेक्ट एम सोबत यूज होत नाही. थर्ड यू वी दे हे जर आपले सब्जेक्ट असतील तर आपल्याला तिथे आर हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. एकंदरीत मी तुम्हाला सांगितलं एकदम सिंपली की इज एंड आर हे हेल्पिंग वर्ब या प्रेझेंट कंटिन्युअस कोणत्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज होतात. इज एंड आर हे हेल्पिंग वर्ब वापरले जातात. आणि इज चा यूज होते ही शी इट सब्जेक्ट असेल त्याच्यासोबत इज हा हेल्पिंग वर्ब वापरणे, आय हा सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत एम हा हेल्पिंग वर्ब यूज होते आणि यू वी दे आपला हेल्पिंग वर्ब असेल तर तिथे आर हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मेन वर्ब जे असते कम गो सिट स्टँड राईट रीड लर्न याच्या सोबत म्हणजे मेन वर्ब सोबत V1 सोबत ing यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल दाखवतो. आता हा प्ले हा मेन वर्ब आहे आणि प्ले सोबत या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ing लागते. म्हणजे प्लेचं प्लेइंग हा प्लेइंग जो आहे प्ले सोबत प्लेइंग आपल्याला या कंटिन्युअस टेन्स मध्ये लावावं लागते. म्हणजे प्ले सोबत ing प्लेइंग होणार, रीड सोबत ing रीडिंग, राईट सोबत रायटिंग. म्हणजेच की यामध्ये मेन वर्ब सोबत ing चा यूज केला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मेन वर्ब सोबत ing चा वापर केला जातो किंवा ing त्याला ऍड केली जाते. मेन वर्बला काय ऍड होते, ing ऍड केली जाते. हे आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर या टाइपचे जे सेंटेन्स असतात, जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे जे सेंटेन्स असतात ते या पद्धतीने असतात. आय एम स्टडीइंग मी म्हटलं ना, मेन वर्ब आहे स्टडी सोबत काय लागले इथे ing आणि या वाक्यामध्ये आय सोबत काय यूज केलं आपण एम, म्हणजे आय या सब्जेक्ट सोबत एम लावायचं, स्टडी लिहायचं, त्याला ing ऍड करायचं. हा सेंटेन्स कोणत्या टाइपचा आहे, कोणत्या टेन्सचा आहे, तर हा सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आहे. कारण याच्यामध्ये मेन वर्ब सोबत ing लागलेली आहे आणि एम हा हेल्पिंग वर्ब या वाक्यात आहे, म्हणून हा वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. याचं आता ट्रान्सलेशन बघूया. मी अभ्यास करत आहे म्हणजे कंटिन्युअस जी चालू आहे वार्ता त्याच्यामध्ये हे बोललं जात आहे. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडीइंग. सेकंड सेंटेन्स बघूया. शी इज सिंगिंग. सिंग हा मेन वर्ब आहे, त्याच्यासोबत ing आहे या सेंटेन्स मध्ये आणि इज हा हेल्पिंग वर्ब आहे.
शी सोबत काय लावायचं सांगितलं होतं, शी सोबत आपल्याला इज हा हेल्पिंग वर्ब लावायचा आहे. शी सोबत इज लावलं, V1 आहे त्याच्यासोबत ing आहे. हा सेंटेन्स आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. थर्ड सेंटेन्स बघा, दे आर प्लेइंग. प्ले हा मेन वर्ब त्याच्यासोबत ing. या वाक्यामध्ये आर हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हे जर असेल तर हा आपला जो सेंटेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स असणार आहे. शी इज सिंगिंग म्हणजे ती गाणे गात आहे. दे आर प्लेइंग म्हणजे ते खेळत आहेत, गात आहे, करत आहे. अशा पद्धतीचे जे वाक्य असतात ते सगळे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर पाहायचा आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असो किंवा कोणतेही टेन्स असो त्याच्यामध्ये जर आपल्याला सेंटेन्सचा स्ट्रक्चर माहित असेल तर आपण स्ट्रक्चर प्रमाणे किती सेंटेन्स तयार करू शकतो किंवा कोणत्याही सेंटेन्सला आयडेंटिफाय करू शकतो की तो सेंटेन्स जो आहे कोणत्या टेन्सचा आहे. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे काय असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. तर काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. हा स्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला माहित असेल तर आपण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा चॅप्टर आपलं क्लिअर झालं असं होतं. यामध्ये या स्ट्रक्चरनुसार आपण सेंटेन्स तयार करायचा आहे. तर पहिला सेंटेन्स आहे बघा, सब्जेक्ट आहे ही सोबत इज हा घेतात, रीड आपला V1 आहे त्याच्यासोबत ing ऍड केलं आणि अ बुक आपला हा ऑब्जेक्ट आहे. ही इज रीडिंग अ बुक हा पूर्ण वाक्य जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे कारण याच्यामध्ये वर्ब सोबत ing ऍड केलेला आहे आणि इज हा हेल्पिंग वर्ब आहे. ही याची ओळख आहे. सेकंड सेंटेन्स, आय एम रायटिंग अ लेटर. इथे अ लेटर हा आपला ऑब्जेक्ट आहे. राईट V1 त्याच्यासोबत ing ऍड केलं, एम आहे याच्यामध्ये म्हणजे हा आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. या स्ट्रक्चरनुसार परत एक सेंटेन्स, दे आर प्लेइंग क्रिकेट. दे आपला सब्जेक्ट आहे, दे सोबत आर हा हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो. प्ले हा V1 त्याला ing ऍड केलं आणि क्रिकेट आपला ऑब्जेक्ट आहे. तर या पद्धतीने पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर होता हा आणि या स्ट्रक्चरनुसार हे होते सेंटेन्स जे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स आहे. एक्झाम मध्ये आपल्याला जेव्हा विचारले जाते तर आपल्याला जर चेंज करायचे सांगितले सेंटेन्सला की या सेंटेन्सला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये चेंज करा तर आपल्याला स्ट्रक्चर समजलं की आपण त्याला चेंज करू शकतो. निगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर कसा असतो हे आपल्याला बघायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर याच्यासारखाच असतो फक्त त्याच्यामध्ये नॉट असते. ते आपण बघणार आहे की सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस नॉट प्लस V1 प्लस ing. आणि हा जो नॉट आहे हा नॉट हेल्पिंग वर्बच्या नंतर लगेच नॉट येते, मग V1 मग ing. या स्ट्रक्चरनुसार हा आपण एक निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेला आहे. दे आर नॉट वॉचिंग. दे हा आपला सब्जेक्ट आहे, दे सब्जेक्ट आहे म्हणून आर घेत आहे आणि नॉट आपला आरच्या हेल्पिंग वर्बच्या नंतर लगेच आपण नॉट घेतलेला आहे आणि वॉच V1 आहे त्याला ing ऍड केलं. हा पूर्ण सेंटेन्स जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. सेकंड सेंटेन्स, ही इज नॉट रीडिंग बुक. ही सब्जेक्ट इज घेतला, ही आहे म्हणून ही सब्जेक्ट ही सब्जेक्ट आहे म्हणून इज घेतलं. नॉट आपला निगेटिव्ह सेंटेन्स आहे, रीड V1 आहे ing आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे. थर्ड सेंटेन्स बघायचा आहे, आय एम नॉट प्लेइंग. आय हा सब्जेक्ट, एम आय आहे म्हणून एम हा हेल्पिंग वर्ब आला. हेल्पिंग वर्ब नंतर लगेच नॉट घ्यायचं. प्ले हा V1 आहे आणि त्याला ing ऍड केलं, हे झालं प्ले. तर हा सेंटेन्स सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे हे सगळे सेंटेन्स होते. हे पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर असा होता, या स्ट्रक्चरनुसार हे सेंटेन्स तयार केले होते. हा निगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर होता, या स्ट्रक्चर प्रमाणे हे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाले होते आणि हे सगळे सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्सेस आहेत. आपल्याला एक्झाम मध्ये जेव्हा कोणताही सेंटेन्स दिलेला असतो त्या सेंटेन्सला दुसऱ्या टेन्स मध्ये चेंज करायचे असते. जर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणत्याही सेंटेन्सला चेंज करायला सांगितलं तर आपल्याला स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे आणि स्ट्रक्चर माहित असेल तर आपण लगेच तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करू शकतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ट्रिक मी तुम्हाला सांगितली ट्रिक आहे.
याच्यामध्ये वर्ब सोबत आयएनजी असते आणि इज, एम, आर हे हेल्पिंग वर्ब असतील वाक्यामध्ये तर तो वाक्य आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा क्वेश्चन सेंटेन्स हा त्याचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर पाहायचं, इज, एम, आर, सब्जेक्ट प्लस V1 प्लस आयएनजी हा स्ट्रक्चर आहे क्वेश्चन सेंटेन्सचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा. जेव्हा क्वेश्चन सेंटेन्स असतात तेव्हा कधीही इज, एम, आर हे जे हेल्पिंग वर्ब आहेत हे सुरुवातीला असतात, वाक्याच्या सुरुवातीला. बघूया कसं. इज हा आपला हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला आहे. इज आहे म्हणून इथे ही हा सब्जेक्ट यूज केलेला आहे. इज ही, रीड आपलं V1 आहे त्याला आयएनजी ऍड केलं आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क दिला. हा सेंटेन्स आपला हा सेंटेन्स जो आहे आपला क्वेश्चन सेंटेन्सचा स्ट्रक्चर नुसार बनवलेला सेंटेन्स आहे. दुसरा सेंटेन्स एम, आय स्पीकिंग, स्पीक V1 त्याला आयएनजी, एम आहे म्हणून आय सब्जेक्ट घेतलं. इज, एम, आर इथे बघा हे सुरुवातीला असतील तर तो क्वेश्चन सेंटेन्स आहे. हा त्याचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर प्रमाणे हे तीन सेंटेन्स तयार केले. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स आहेत. लक्षात ठेवायचं. आर दे प्लेइंग, प्ले सोबत आयएनजी केलं त्याच्यानंतर दे घेतलं कारण आर हा आपला हेल्पिंग वर्ब आहे. वाक्याच्या सुरुवातीला जर हेल्पिंग वर्ब असेल तर तो क्वेश्चन सेंटेन्स असणार आहे. आणि हे तिन्ही सेंटेन्स या स्ट्रक्चर नुसार आपण तयार केले होते. क्वेश्चन सेंटेन्स होते हे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे हे सेंटेन्स होते. एकंदरीत मी तुम्हाला ओव्हरऑल एकदम स्टार्ट टू एंड बेसिक पासून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला हा टॉपिक समजलाच असेल. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.